नमस्कार, तो हिरे माझा मित्राचा आजचा म्हणजेच 2 जानेवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतोय की काल जे आहे तर ते आजींनी ईश्वरीला घराच्या आणि तिजोरीच्या चाव्या देऊन खूप मोठी अशी जबाबदारी ईश्वरीवरती दिली असते. आता काय करतं आजच्या भागामध्ये आपण खूप काही पाहणार आहोत, तेव्हा रिव्ह्यू प्लीज शेवटपर्यंत नक्की पहा. आता ईश्वरी पहिल्यांदा आजींकडे चाव्या देते आणि म्हणते की आजी ही घ्या चाव्या, मला ना ही जबाबदारी नाही मी पेलू शकत असं ईश्वरी सांगत असते. आता आजी म्हणतात का गं ईश्वरी, अगं तू काय झालं तुला, तू थेट नकारच देतेस म्हणून. त्यावर आजी म्हणते की त्यावर ईश्वरी म्हणते की नाही आजी, नकार असं नाही, पण तुम्ही घरामध्ये मोठ्या आहात, मामी आहात, तर तुम्ही सगळे असताना ह्या चाव्यांची जबाबदारी सांभाळणं मला ना नाही बरोबर वाटत असं ईश्वरी म्हणत असते. आणि आजसुद्धा ना ईश्वरीचा मूड अजिबातच चांगला नसतोय. पण आजच्या भागामध्ये खूप काही घडलं आहे, तेव्हा रिव्ह्यू शेवटपर्यंत नक्की ऐका. आता मामा म्हणतात वा, याला म्हणतात संस्कार, कारण ईश्वरीने चाव्या मागे दिलेले असतात आणि मामा असं वल्लरीकडे पाहून म्हणतात. आजी म्हणतात वा छानच, तुझ्या आईने तुझ्यावरती किती छान संस्कार केलेत ग. आणि आजी म्हणतात ठीक आहे, आणि चाव्या माघारी घेतात आणि म्हणतात की मी चाव्या सांभाळते, पण माझी दुसरी मात्र इच्छा तुम्हाला पूर्ण करावीच लागेल, लवकरात लवकर मला पण तू पाहिजेच असं आजी म्हणल्यानंतर मामा जोरात ओरडतात, याला माझा पाठिंबा आहे म्हणून. वल्लरी लगेचच कानाला हात लावते, हळू बोला म्हणून. आता अंजली म्हणते हो, आमचंसुद्धा आता प्रमोशन होऊ दे. आता असं सगळं छान वातावरण असतं आणि इतक्यातच सगळेजण स्माईल करत असतात. वल्लरी म्हणते वाट बघा, यातलं काही होऊ देणार नाही आहे मी. अर्णव आत्ताच्या आत्ता ईश्वरीला घराच्या बाहेर काढणार आहे आणि याची सगळी व्यवस्था मी केलेली आहे असं वल्लरी म्हणत असते. आता ईश्वरी हे सगळं बाळाचा विषय बोलल्यानंतर ती काहीच न बोलता रूममध्ये निघून जाते, फक्त आली म्हणून. आता आजींना वाईट वाटतं की अरे मी असं बोलले म्हणून गेली का काय म्हणून. आता ईश्वरी रूममध्ये जाते, आपण आता तोच सीन पाहतोय. तर ईश्वरी रूममध्ये जाते, दरवाजा बंद करते आणि खूप रडायला लागते आणि म्हणते की सून म्हणून सगळ्यांचा किती विश्वास आहे माझ्यावर असं ईश्वरी म्हणत असते. आणि पुढे म्हणते की किती प्रेम करतात ना सगळे माझ्यावर, केवढी जबाबदारी देत आहेत माझ्यावर, आणि मी असं म्हणून खूप रडते आणि दरवाजा बंद करून घेतलेला असतो आणि रडत असते. आता इतक्यातच ईश्वरीचा फोन वाजतो. आता फोन तिच्या आईचा आलेला असतो. ईश्वरी बघते आणि आई असं म्हणून पटकन ईश्वरी फोन उचलते आणि ईश्वरी बोलायला लागते. आता आपण पाहतोय की तिची आई जी आहे तर ती पलीकडून बोलत असते. ईश्वरी म्हणते आई, तर तिची आई म्हणते इशू अगं तुला बरं वाटतंय का आता. तर आणि पुढे म्हणते की बरं आम्ही पुण्याला निघालो आहे, म्हटलं जाण्या अगोदर विचारावं तुझी तब्येत कशी आहे म्हणून. ईश्वरी म्हणते हो आई, आता तब्येत माझी ठीक आहे. आता हो, ईश्वरीची आई म्हणते बरं अर्णवने गाडी दिली आम्हाला आता पुण्याला जाण्यासाठी, अगो किती काळजी घेतोय तो आमची, खरंच जावाई असावा तर हा असा आई म्हणून छान आनंदी असते. आता ईश्वरी म्हणते आई जरा माझं ऐकून घेतेस का प्लीज. आता आई तिकडे ऐकायलाच येत नाही. आई म्हणत असते हॅलो इशू, अगं आवाजच ऐकू येत नाही आहे तुझा. आणि इकडे ईश्वरी पण खूप प्रयत्न करते पण ऐकायलाच येत नाही. त्यानंतर तिची आई म्हणते हां येतोय. अगं इशू मी काय म्हणते, एकदा का बाबांना बरं वाटलं ना की आपल्या सगळ्या चिंता मिटतील बघ, आणि नाही म्हटलं तरी नमूच्या लग्नाचंही बघायला लागेलच ना आपल्याला. तर आता इकडून ईश्वरी म्हणते आई मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे अगं. पुन्हा रेंज जाते. पुन्हा आई म्हणते हॅलो इशू, अगं काय रेंजच जाते गं सारखी, मला बोलताच येत नाही. ईश्वरी खूप प्रयत्न करत असते. ईश्वरी म्हणत असते की आई मला ना एक गोष्ट सांगायची, तुला एक गोष्ट विचारायची आहे. आणि इकडे तिची आई म्हणत असते की मला काही ऐकायलाच येत नाही आहे. ईश्वरी म्हणत असते आई मला तुझे काही फोटोज सापडलेत, आणि ते असं म्हणणारच असते. इतक्यातच ईश्वरीची आई काही ऐकायला येत नाही म्हणून फोन कट करून टाकते. आता नम्रता म्हणते आई काय झालं गं. तर ईश्वरीची आई म्हणते अगं आवाजच कट झाला, बहुतेक ना रेंजच नसावी ईश्वरीला. आणि पुढे म्हणते बरं नमू आम्ही निघू का आता, बरं तू नीट राहा हां आम्ही येईपर्यंत. आता नम्रता म्हणते बरं आई तू काळजी करू नको, मी नीट राहते, तू जा बरं आता असं म्हणल्यानंतर आपल्याला पुन्हा ईश्वरीचा सीन दाखवलेला आहे. ईश्वरी रडता म्हणत असते मी कसं थेट विचारणार आहे आईला, नाही हिंमत आहे माझी एवढी असं म्हणून ईश्वरी रडत असते, एकटीच विचार करत असते. आणि म्हणते की माझे जे काही प्रश्न आहेत तर ते मी आईला रेकॉर्ड करून पाठवू का असं ईश्वरी म्हणत असते. आता आपल्याला लगेचच आजींचा आणि अर्णवचं सीन दाखवलं. आजी म्हणतात चिंटू मी पण तुझा विषय काढला म्हणून ईश्वरीला वाईट वाटलं असेल का रे, ते अशी एकदम निघून का गेली. तर अर्णव म्हणतो नाही गाजी असं काही झालं नसेल, मी बघतो हा काय ते. इतक्यातच वल्लरी येते आणि म्हणते मामी थांब ना मी जाऊन बोलते. तर अर्णव म्हणतो मामी तू, तर वल्लरी म्हणते अरे अशा अवघड विषयांवरती पुरुषांपेक्षा बायकांशीच मन मोकळेपणाने बोलता येतं हो ना असं म्हणते. आणि म्हणते की मी आलेच, मामा आता चांगलीच मान हलवतात. आता वल्लरीवरती जात असते ईश्वरीला बोलण्यासाठी.
तर आता इथे फक्त सगळ्यांचे थोडेसे चेहरे दाखवलेले आहेत आणि आता ईश्वरी इकडे फोनमध्ये रेकॉर्डिंग करत असते. आता ईश्वरी म्हणत असते की आई तुला ना मी कसं सांगू ते कळत नाही आहे गं, पण मला ना तुझ्या बाबतीत एक गोष्ट कळालेली आहे. आता हे सगळं फोन रेकॉर्डिंग करून ती पाठवणार असते, म्हणजे व्हॉईस मेसेज पाठवणार असते. ईश्वरी पुढे म्हणते आई हे सगळं खूप भयंकर आहे गं तुझा आणि आणि अर्णव सरांच्या, असं ती खूप अडकळत बोलत असते, कारण तिला तिची जीभच रेटत नसते. ती म्हणत असते की आई तुझ्या आणि अर्णव सरांच्या बाबांचा भूतकाळ, आणि पुढे म्हणते आई मला काही फोटो सापडले तुमचे, मला नाही माहिती आमच्या रूममध्ये हे सगळे फोटो कुणी ठेवले ते, पण अर्णव सरांच्या बाबांच्या जिंदगीत एक बाई आली आणि त्यावेळी ना तिने आत्महत्या केली होती. आई मला माफ कर, पण मला हेच विचारायचं होतं गं तुला, की असं म्हणत असते ईश्वरी आणि अडकळत हे सगळं बोलत असते. आता ईश्वरी हा जो काही मेसेज जो रेकॉर्ड करते ना, या मेसेजचा पुढे जाऊन खूप मोठा दुरुपयोग होणार आहे, तुम्ही पाहत राहा शेवटपर्यंत येऊ. आता ईश्वरी म्हणत असते की आई मी तुला थेटच विचारते, तुझा आणि अर्णव सरांच्या बाबांचा काय संबंध होता गं? आणि पुढे म्हणते की आई अगं माझ्या मनावरती ना खूप मोठं ओझं आलं आहे गं, या सगळ्यांचा विचार करून माझं डोकं फुटायला आलं आहे गं. हे सगळं जर का घरी कळलं तर अख्खं घर उद्ध्वस्त होईल गाई, मी काय करू मला खरंच कळत नाही गाई, मला खूप भीती वाटते, असं म्हणून ईश्वरी आता रडायला लागते. आता इतक्यातच वल्लरी आपण पाहतोय की पाठीमागे आलेली असते तिच्या आणि हे सगळं ऐकत असते, म्हणजे ईश्वरीच्या रूममध्ये आलेली असते. आता वल्लरी ईश्वरी म्हणली की लगेचच ईश्वरी डोळे पुसते आणि पुढे येते आणि म्हणते काय गं काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? तर ईश्वरी म्हणते की नाही काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही, तर वल्लरी म्हणते असं चेहरा पाडून वरती आलीच, मग सगळेजण खाली काळजीत आहेत, मग आईनीच मला पाठवलं बोलवायला तुला, चल बरं खाली चल. तर आता ईश्वरी म्हणते हो आलेच जरा मी फ्रेश होऊन येते, असं म्हणून ईश्वरी काय करते की तो फोन जो आहे, जो व्हॉईस मेसेज पाठवत असते तो फोन तिथेच टेबलवर ठेवते आणि वॉशरूममध्ये जाते फ्रेश होण्यासाठी. आता वल्लरी लगेचच तो फोन हातामध्ये घेते आणि बघते की आणि म्हणते की वा, हिने रेकॉर्ड केलेला हा मेसेज जर अर्णवने ऐकला आणि हे फोटो जर का अर्णवने बघितले ना, तर आपलं काम फत्ते, असं वल्लरी म्हणत असते. आता वल्लरीचं काम एकदम सोपं केलेलं असतं. ईश्वरीने व्हॉईस मेसेज जो आहे तर तो रेकॉर्ड करून, आता वल्लरी तो मोबाईल आणि ते फोटो घेते आणि ईश्वरीच्या कपाटामध्ये जिथे सात्विक फाईल्स सगळ्या ठेवलेल्या असतात महत्त्वाच्या, त्या ड्रॉवरमध्ये फोटो आणि तो मोबाईल ठेवते, ज्याचं रेकॉर्डिंग ऑन असतं म्हणजे व्हॉईस मेसेज नुकताच केलेला असतो. लगेच कपाट लावते आणि म्हणते ईश्वरी झालं का गं? आता ईश्वरी वॉशरूममधून म्हणते हो आले मामी, हां असं म्हणते आणि म्हणते की हां झालं माझं, चला आता, असं म्हणून आता वल्लरी आणि ईश्वरी दोघीजणी सुद्धा खाली येतात. आता आपण इकडे दुसरा आजीचा सीन पाहतो. आजी म्हणत असतात चिंटू मी काय म्हणते, ईश्वरीला काही दिवस माहेरी राहून येऊ दे, कसं असतं माहेरच्यांशी काही दिवस मोकळ्या गप्पा मारल्या ना की मनाला बरं वाटतं आणि मन प्रसन्न असेल तर शरीरालाही बरे वाटेल, असं म्हणल्यानंतर अर्णव म्हणतो ओके तू म्हणशील तसं. हां आता इतक्यातच तिथे ईश्वरी आणि वल्लरी दोघी येतात. वल्लरी म्हणते आई आली हां ईश्वरी. आजी म्हणतात की बस झाली ईश्वरी. आता आजी पुढे म्हणतात की ईश्वरी मी मगाशी पतोंडाचा विषय काढला म्हणून दडपण आलं का गं तुला? आता असं म्हणल्यानंतर ईश्वरीला काही बोलावं कळतच नाही, ती फक्त अर्णवकडे बघते आणि पुढे आजी म्हणतात तू अशी गप्प का आहेस अजूनही? तर त्यावर ईश्वरी म्हणते की नाही आजी मला ना आतून ना असं पूर्णपणे बरं वाटत नाही आहे ना, म्हणून असं झालं. ओ तुमच्या बोलण्याचं काही नाही यावं, असं ईश्वरी सांगत असते. आता आजी म्हणतात की आईशी हव्या तेवढ्या गप्पा मारता आल्या नाहीत ना तुला, असं म्हटल्यानंतर ईश्वरी अर्णवकडे बघते. अर्णव म्हणतो अगं असं काय बघतेस, मीच सांगितलं आहे आजीला म्हणून. त्यावरती ईश्वरी लगेच म्हणते की हो आजी तुम्हाला एक गोष्ट मी खरी सांगू का, मला ना आईकडे राहायची इच्छा होती हो. मग आजी म्हणतात अगं मग राहा ना खरंच माहेरी, काय प्रॉब्लेम आहे? असं म्हणल्यानंतर आपल्याला वल्लरीचा चेहरा दाखवला आहे. तिला वाटतं की आता ही जाते का काय म्हणून. आजी म्हणतात चिंटू हिला माहेरी सोडून ये, राहू दे बरं तिला 2-3 दिवस, असं म्हणल्यानंतर खूप अपेक्षेने ईश्वरी अर्णवकडे बघते. अर्णव म्हणतो बरं ठीक आहे ओके, माझी एक ऑनलाईन मीटिंग आहे ती काही तासातच संपेल आणि मग मी तिला सोडून येतो, असं अर्णव म्हणतो. आता हे ऐकल्यानंतर ईश्वरीला थोडं बरं वाटतं. अर्णव म्हणतो आजी तशी तिच्या आईवडील आज घरी नाही आहेत, तिच्या आईवडील उद्या येणार आहेत, तसंही नम्रता आहेच घरी, मग मी आज सोडून येतो बरं का. आणि ईश्वरीलाही खुणवतो चालेल का, ठीक आहे का, ओके का म्हणून. आता ईश्वरी सुद्धा हो म्हणते. आता हे सगळं ऐकल्यानंतर ईश्वरी मनाशी म्हणते आता मला सगळ्या आईशी बोलता येईल, आणि वल्लरी म्हणते मनातच ही जर माहेरी गेली तर सगळ्या विषयांवर आईशी चर्चा करेल आणि माहेरून आल्यानंतर अर्णवला गुंडाळून ठेवेल. नाही हे नाही मला हो द्यायचं, ही माहेरी जाण्याच्या अगोदर लवकरात लवकर मला हे फोटो अर्णवच्या समोर आणायलाच हवेत, असं
वल्लरी मनात म्हणत असते. आजी म्हणते, ईश्वरी चिंटूची मीटिंग संपेपर्यंत माझ्यासोबत देवळात येतेस का? बघ तुला छान वाटेल ग देवळामध्ये. आता ईश्वरी मनात विचार करते, आजीनं जर का नाही म्हटलं तर आजीनं वाईट वाटेल, त्यापेक्षा जातेच. मग ईश्वरी म्हणते, हो जाते, येते हं मी तुमच्यासोबत. आजी म्हणतात, चल मग लगेचच निघूया. ईश्वरी म्हणते, मी पर्स घेऊन येते. आता वल्लरी लगेच म्हणते, अगं पर्स कशाला, देवळात जाताना गाडीनेच तर जायचंय आणि इतक्यात नाही गेलात तर गर्दी खूप वाढेल हं मंदिरामध्ये. तर आजी म्हणतात, अगं आणि हो मी आहेच ना बरोबर, कशाला लागते पर्स. चल आपण देवीच्या ओटीचं सामान काढूयात, एखादी छानशी अशी देवीसाठी साडी निवड हं. आता या दोघी गेल्यानंतर वल्लरी विचार करते, बरं झालं नाही तर हिने पर्स बरोबर मोबाईलसुद्धा घेतला असता. आता इतक्यातच पाहते तर अर्णव चाललेला असतो. वल्लरी म्हणते, अर्णव मला ना तुझ्याशी थोडं बोलायचं. अर्णव म्हणतो, बोल ना. आणि इतक्यातच त्याला शिर्केंचा फोन येतो. अर्णव म्हणतो, अच्छा सगळे मीटिंगसाठी जॉईन झालेत का? ऑलरेडी मी येतो हं. आता इतक्यातच अर्णव म्हणतो की मामी ऑनलाईन मीटिंग आहे, तुझं काही अर्जंट नसेल तर आपण नंतर बोलायचं का प्लीज? वल्लरी म्हणते हो. आता वल्लरी अर्णवला तर हो म्हणते बरं का. आणि आता वल्लरीने हो म्हणल्यानंतर अर्णव पुन्हा हा शिर्के बोला म्हणून अर्णव जो आहे तो स्टडीमध्ये जातो. आता मी जॉईन करतोय म्हणून. आता वल्लरी मनाशी म्हणते, अरे हा तर स्टडीमध्ये चाललाय, पण मग मी पेरून ठेवलेला बॉम्ब फुटणार कसा? आणि पुढे म्हणते की आता मलाच काहीतरी करावं लागणार असं वल्लरी म्हणत असते. आता आपण स्टडीमधला सीन पाहतोय. अर्णव जो आहे तर तो सगळं सेट करत असतो. आता अर्णव म्हणतो, ऑल सेट फॉर द मीटिंग. तर आकाश म्हणतो, या बट मीटिंगच्या आधी मी ना तुला एक रेफरन्स देतो म्हणून आकाश काहीतरी तिच्याशी बोलत असतो. आता आकाश म्हणतो, मी तुला एक क्विक ब्रीफ देतो हं. आणि म्हणतो की बघ या क्लायंटला ना लहान मुलांसाठी सात्विक फॅशनचे काही आउटफिट हवे, त्याने काही रेफरन्सेस पाठवले तर ते बघून घे असं म्हणून आकाश जे काही लहान मुलांचे फोटोग्राफ्स पाठवलेले असतात तर ते अर्णवच्या हातामध्ये देतो. आता अर्णव ते सगळे फोटो बघत असतो. आता आकाश म्हणतो, मी आपल्या डिझायनरला सांगून काही कॉन्सेप्ट तयार करून घेतलेले आहेत त्यांना दाखवण्यासाठी. आता अर्णव म्हणतो की वा, हे किती इंटरेस्टिंग वाटतंय ना, लहान मुलांचे कपडे, हे ऐकायलाच खूप छान वाटतंय. आता अर्णव म्हणतो की आवडेल मला लहान मुलांचे कपडे मार्केटमध्ये आणायला. आता असं म्हणल्यानंतर आकाश जरा तिची मजा घेतो. आता म्हणतो की हा बाबा, आता काय तुला लहान मुलांमध्ये इंटरेस्ट तर असणारच ना? आता अर्णव म्हणतो, सॉरी काय म्हणालास? तर आता आकाश म्हणतो, आजच तुम्हाला आजीने इयरली टार्गेट दिले ना. आणि हाताचा लगी बाळाचा आकार करून म्हणतो की यासाठी म्हणजे बाळ बनवण्यासाठी. आणि पुढे आकाश म्हणतो, अर्णव दादा मला ना लवकरच काका म्हणून प्रमोशन हवं आहे. अर्णव म्हणतो, मीटिंगवरती फोकस करूया. आकाश म्हणतो, ऑफकोर्स. मग आकाश म्हणतो, पण आजीने सांगितले त्याबद्दल विचार कर हां. आता लगेच अर्णव रागाने त्याच्याकडे बघतो. आकाश म्हणतो, एनिवे कम बॅक टू वर्क असं आकाश म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की या आउटफिटचे मटेरियल जे आहे ते कॉटन हवेत, लिलन हवे, हे सगळं सांगत असतो आकाश. आणि खूप लहान लहान मुलांचे फोटोग्राफ जे आहेत तर ते आकाश अर्णवला दाखवत असतो. आज इतक्या सुंदर सुंदर लहान मुलांचे कपडे, त्यांचे फोटोग्राफ्स, हे सगळं पाहून अर्णवला खूप छान वाटत असतं. आता तो विचार करतो की कसं असेल माझा आणि मिस इंदोरचं होणारं बाळ, असा अर्णव विचार करत असतो आणि स्वप्नातच हरवला जातो. अर्णव म्हणतो की ती कशी असेल बरं आई म्हणून, आणि मी कसा असेल बाबा म्हणून, नाही बाबा म्हणून की डॅड म्हणून मी कसा असेन बरं, असा अर्णव आता विचार करत असतो. आणि अचानक त्याला एक स्वप्न पडतं हां. आता स्वप्नातच तो असा पाहत असतो की ईश्वरीला अगदी असं मोठं पोट वगैरे आलेलं आहे आणि तो तिला धरून रूममध्ये बसवतो एका सोप्यावर आणि म्हणतो सावकाश हं म्हणून. ईश्वरी अर्णव दोघेही खुश असतात त्या स्वप्नामध्ये. आता अर्णव लगेच तिथं त्याने त्याच्यासाठी सूप ठेवलेलं असतं ईश्वरीसाठी. आता अर्णव म्हणतो की मी सिंदूर आता तू सूप पिऊन घ्यायचे हां. आता हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते अर्णव स्वप्नामध्ये बघत असतो. आता अर्णव तिला सूप पाचताना म्हणत असतो की मी सिंदूर मुलगा झालं तर नाव काय ठेवायचं? आता ईश्वरी लाजून म्हणते ते तुम्ही ठरवायचं. अर्णव म्हणतो ओके ऑल राईट. आता पुढे ईश्वरी म्हणते आणि मुलगी झाली तर तिचं नाव काय ठेवायचं? तर अर्णव म्हणतो ते मी ठरवलेलं आहे म्हणून हां. आता हे दोघं जण छान हसत असतात. अर्णव तिला सूप पाजत असतो आणि इतकं गोड असं स्वप्न अर्णवला पडलेलं असतं. आणि त्या स्वप्नामध्ये अर्णव जो आहे तर तो अगदी धुंद झालेला असतो हां. आता हे सगळे स्वप्न बघत असताना त्याच्या चेहऱ्यावरती स्माईल असतं. आणि हे सगळं आकाश बघतो आणि आकाशच्या लक्षात येते की हा नक्कीच कुठेतरी हरवला आहे म्हणून. कारण आकाश छान असं कारण अर्णव छान असा स्माईल करत असतो हां. आता हे झाल्यानंतर आकाश लगेच त्याची मजा घेतो. अर्णव त्याला म्हणतो ओ भाईसाहेब, आणि त्याला स्वप्नातून जागे करतो आणि म्हणतो तुम्ही कुठे हरवलात असं म्हणतो. आणि पुढे म्हणतो की तू म्हणत असशील तर आपण मीटिंग पोस्टपोन करूया बिकॉज इट्स क्लिअर की तू प्रेझेंटमध्ये नाही तर फ्युचरमध्ये गेलास म्हणून. आणि पुढे आकाश म्हणतो की यू नो बेबीज अँड ऑल. अर्णव म्हणतो उगाच बडबड करू नको अशी, मी सिंदूरला नाही आवडणार हे. तर आकाश म्हणतो का नाही आवडणार हे सगळं?
तर अर्णव काही बोलतच नाही. तर आकाशच्या लक्षात येतं. आकाश म्हणतो म्हणजे काय, तू हे तिला सांगितलेलंच नाही. कम ऑन ब्रो, दिस इज नॉट फेअर. अर्णव त्याला म्हणत असतो चिल चिल. आकाश म्हणतो काय चिल, तू त्या दिवशी निघाला होतास ना घाईने, मग का नाही सांगितलं. अर्णव म्हणतो अरे त्या दिवशी खूप गडबड झाली आणि मी सगळं विसरलो रे, फॉरगेट इट. आकाश म्हणतो काय फॉरगेट इट, मी तुला सांगितलं होतं ना, जोपर्यंत तिला समजणार नाही, तू तिला सांगणार नाही तोपर्यंत तिला कसं समजणार, आणि हे तुझ्या सगळं मनात आहे तिला कसं कळणार, प्लीज दादा त्याला सांग. तर अर्णव म्हणतो अरे ती कशी रिॲक्ट होईल, आय डोंट नो. आता आकाश म्हणतो काय आय डोंट नो करतोयस रे सारखा तू, माय बॉय लव्ह वॉज नेव्हर इझी, असा आकाश त्याला समजावून सांगत असतो. आणि पुढे म्हणतो की एवढी रिस्क तर घ्यावी लागणारच आहे ना म्हणून. तर अर्णव विचार करतो रिस्क, आणि आता आकाश लगेच त्याच्या गळ्यात हात टाकतो आणि म्हणतो की हे बघ मी तुला एक आयडिया घेऊन. अर्णव म्हणतो नाही नको. आकाश म्हणतो तरी हे देणार. आणि पुढे म्हणतो की तू वहिनी साहेबांना विचार की तिला तिचा फ्युचर हजबंड कसा हवा होता, असं तू ईश्वरीला विचार, असा सल्ला आकाशने दिलेला असतो. तर अर्णव म्हणतो हां यार नाईस आयडिया, असं म्हणल्यानंतर अर्णव विचार करतच राहतो आणि आकाश चांगला चुकीचंच लाजत असतो. अर्णव म्हणतो वा गुड, छानच आयडिया दिलीस म्हणून. हां आता अर्णव मनामध्ये विचार करतो की अरे हे सगळं मी कोणाला विचारू, मी सिंदूरला विचारू का, परंतु नाही नको, तिचाच फ्युचर हजबंड मी तिला कसा विचारणार होतो. आणि पुढे म्हणतो की आयडिया मला सुचलंय असं म्हणतो, पण त्याला काय आयडिया सुचली हे काय आपल्याला दाखवलेलं नाही आहे. आता आपल्याला दुसरा सीन दाखवलेला आहे, तर तो म्हणजे राजेशचा. आता राजेशने जो काही अर्णवच्या त्या सगळ्या कबर्डमधून त्याचे ब्लँक चेक चोरलेले असतात ना, तर ते एका माणसाला देतो आणि म्हणतो हा चेक घे आणि बँकेत जाऊन पैसे काढून घे, बाकी सगळे डिटेल्स मी तुला दिलेलेच आहेत. तो माणूस म्हणतो पण साहेब हे काम करण्याच्या बदल्यात मला ठरलेले पैसे तर मिळतील ना. तो म्हणतो हो मिळतील ना, तुला पैसे मिळतील पण त्यासाठी आधी माझ्या हातात पैसे आले पाहिजेत आणि त्यापूर्वी तू तुझं काम चोख केलं पाहिजे. तो म्हणतो साहेब आपलं काम चौकच असतो. लगेच राजेश त्याला म्हणतो बोल बच्चन बंद कर आणि चल जा पैसे घेऊन ये. तो माणूस म्हणतो हो साहेब आत्ता आलो, जाऊन येतो पैसे घेऊन येतो. असं म्हणल्यानंतर राजेश आता मनाशीच बोलतो की राजेश माशीच म्हणतो हुबेहूब सही केली मी चिंटुकल्या, तुला माहीत नाही तू कोणाशी पंगा घेतलायस ते. आता मी ना एकदा या दादाच्या सगळ्या पंग्यातून बाहेर पडलो ना की मग तुला आणि माझ्या इंदोरी जिलेबीला कसं लांब ठेवायचं यावरती मी मला परत फोकस करता येईल. हल्ली आजकाल तुम्ही दोघं जास्तच उडतायत असं हा राजेश म्हणत असतो आणि म्हणतो की तुम्हाला ना जमिनीवर आणायलाच हवं. आता आपण पुढचा सीन पाहतोय तो म्हणजे ईश्वरीचा. ईश्वरीने आजी दोघीही मंदिरात गेलेले असतात. आता या सीनमध्ये आपण पाहतोय की आजी देवी आईसमोर हात जोडून उभ्या असतात आणि म्हणत असतात की देवा तुझ्या कृपेने ईश्वरीच्या बाबतीतले सगळे गैरसमज माझे दूर झाले बरं का, आणि ती चिंटूला अगदी अनुरूप आहे, घर सांभाळणारी आहे, मन जपणारी आहे. आणि पुढे म्हणतात आजी की आता लवकरात लवकर आता घरात माझ्या पतवंड येऊ दे आणि घर सगळं आनंदाने भरून जाऊ दे असं आजी देवी आईसमोर हात जोडून प्रार्थना करत असतात. त्याचबरोबर आता ईश्वरी सुद्धा देवी आईसमोर हात जोडून उभी असते. इतक्यातच गुरुजी तिथे येतात आणि म्हणतात घ्या प्रसाद घ्या. आता ईश्वरीचं जरा लक्षच नसतं. आता ते गुरुजी दोघींनाही प्रसाद देतात. आता गुरुजी बघतात तर ईश्वरी काहीतरी विचारत असते. आणि लगेचच दुसरा सीन दाखवलेला आहे. आता इकडे नम्रता तिच्या आईला चहा देत असते. चहा दिल्यानंतर तिची आई म्हणते बरं वाटलं ग चहा घेताना. आता नम्रता म्हणते काय गाई तुम्ही तर उद्या येणार आहोत ना पुण्याहून. तर तिची आई म्हणते अगं डॉक्टर लवकर भेटले, मग लवकर झालं, मग म्हणलं थांबायचं कशाला, अर्णवने गाडी दिलेलीच होती, कुठे बस आणि ट्रेनसाठी थांबण्याचा प्रश्न होता म्हणून आलोत पटकन. नम्रता म्हणते बरं आई बाबांना काय हवंय ते मी बघून येते असं म्हणून नम्रता आतमध्ये जाते. आता ईश्वरीची आई चहा पित असते आणि म्हणते की आता ना मी ईशूलाच बोलवून घेते असं म्हणून ती ईश्वरीला फोन करायला तिचा फोन काढते. आता इतक्यातच पाहते तर लगेच अर्णव दारावरती आलेला असतो. आता अर्णव म्हणतो अरे काकू. आता ही सुद्धा म्हणते की अर्णव तुम्ही या ना, या असं म्हणते. आता अर्णव आतमध्ये येतो. आता आपण बघतोय की अर्णवला ना ईश्वरीच्या आईला काहीतरी विचारायचं असतं. त्या म्हणतात की बस हां मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. अर्णव म्हणतो नाही नको, तुम्ही तर उद्या येणार होतात ना, आज कशा काय आलात. तर त्यावर ती म्हणते की अहो यांच्या सगळ्या तपासण्या डॉक्टर टेस्ट सगळं काही लवकर झालं, आज डॉक्टरही लवकरच भेटले म्हणून लवकर आलोत. बरं तुम्ही कसं काय आज लवकर वेळ काढलात. तर अर्णव म्हणतो माझी या एरियामध्येच एक मीटिंग होती म्हणून म्हटलं चक्कर मारावी. तर मग ईश्वरीची आई म्हणते अहो मग ईशूला सुद्धा घेऊन यायचं नाही का, आत्ताच मी तिला फोन लावत होते. अर्णव म्हणतो हो मी संध्याकाळी तिला घेऊन येतो घरी. असं म्हणल्यानंतर अर्णव नाही ना तो अडखळत बोलत असतो बाकी ऑल गुड ना. ती म्हणते हो छान, काकांची तब्येत
तर ईश्वरीची आई म्हणते हो बरे आहेत पण त्याला काहीतरी बोलायचं हे त्याच्या चेहऱ्यावरून दिसत असतंय. आता ईश्वरीची आई म्हणते अर्णव मला का असं वाटतंय की तुम्हाला काहीतरी वेगळं बोलायचं आहे म्हणून. आता अर्णव थोडा अडखळत असतो. ईश्वरीची आई म्हणते तुम्हाला मनामध्ये जे काही असेल ते निश्चिंतपणे आणि मोकळेपणाने बोला. अगदी इशूबद्दल असेल ना तर तेही ऐकून घ्यायला मी तयार आहे. बोला बरं तुम्ही असं म्हणत असते. आता अर्णव काय बोलतो हे काय आपल्याला दाखवलेलं नाही. पुन्हा सीन दाखवलेला आहे ईश्वरीचा. आता मंदिरामध्ये गुरुजी म्हणत असतात काय ग मुलगी काय विचार करतेस ती. म्हणते काही नाही. तर गुरुजी म्हणतात मला नाही सांगितलं तरी चालेल पण मनातली काळजी दूर करण्याकरता इथे एक घंटा बांध. सगळ्या चिंता तुझ्या नक्की मिटतील का नाही बघ. आणि पुढे म्हणतात की मनातला विश्वास चमत्कार घडवतो बरं का मुली असं ते गुरुजी म्हणत असतात. पुन्हा अर्णवच्या आईचा सीन दाखवलाय. अर्णव म्हणतो की मी सिंदूरच्या तिच्या पार्टनरबद्दलच्या काय एक्सेप्टेशन होत्या आय मीन तिला कसा मुलगा हवा होता तिच्या काय अपेक्षा होत्या हे सगळं मला सांगाल का. तर आता अर्णवची आई म्हणते हे सगळं तुम्ही मला आत्ता काय विचारताय. नाही म्हणजे लग्न झाल्यावर का विचारताय ना. आता असं म्हणल्यानंतर अर्णवचं चेहरा थोडंसं सिरियस दाखवलेलं आहे. पण पुढे अर्णव काय बोलतो हे काय आपल्याला ऐकवलेलं नाही. आणि आजचा हा भाग इथेच थांबलेला आहे इथेच संपलेला आहे. प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपला चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि पुढच्या भागामध्ये आपण बघतोय की अर्णवला ईश्वरीच्या ड्रॉवरमध्ये ते सगळं रेकॉर्डिंग आणि त्याच्या आईचे फोटोग्राफ सगळे सापडतात आणि रेकॉर्डिंग चालू होतं. अर्णवच्या हातून मोबाईल पडला तेव्हा ईश्वरी आता सांगण्याचा प्रयत्न करत असते. त्यावेळेस अर्णव तिला म्हणतो गप्प बस तुझ्या आईसाठी तू हे सगळी गोष्ट लपवून ठेवली आणि त्यामुळे माझ्या आईचा जीव गेला असं अर्णव म्हणत असतो. त्याला खूप वाईट वाटलेलं असतं. आता उद्याचा भाग अतिशय धमाकेदार होणार आहे. तर पाहत राहतोय रे माझा मित्र फक्त आणि फक्त माझी आवडती सिरियल या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती. भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत टेक केअर बाय.